जळाला आहे तर मात्र आपल्याला ईडीला धारेवर धरण्याची गरज. महाराष्ट्रातल्या म्हणजे अजित पवार म्हणा, भुजबळ म्हणा, प्रताप सरनाईक म्हणा, शिंदे म्हणा, अगदी राज ठाकरे पण म्हणा, या सगळ्यांच्याच फाईल्स होत्या. आता या डिजिटली उपलब्ध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. ईडीतला प्रत्येक पेपर कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही. आता एका तासापूर्वी आता ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय. त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की बरीचशी डॉक्युमेंट्स जळून खाक झाली आहेत, पण त्याच्यात त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज अनेक कोर्टांमध्ये देखील आहेत आणि डिजिटली देखील उपलब्ध आहेत. तर माझं पहिलं आवाहन आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यापुढे त्यांनी विधान करताना अतिशय विचारपूर्वक करावं आणि ईडी कार्यालयात म्हणजे बऱ्याच जणांच्या घोटाळेबाजांच्या फाईल्स होत्या. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या म्हणजे अजित पवार म्हणा, भुजबळ म्हणा, प्रताप सरनाईक म्हणा, शिंदे म्हणा, अगदी राज ठाकरे पण म्हणा, या सगळ्यांच्याच फाईल्स होत्या. त्यामुळे आत्ताच्या घटनेला पहिला म्हणजे प्रश्न पडतो की ही अचानकपणे लागली कशी आणि अगदी 4थ्या मजल्यावर लागली कशी. पण असो, आता या डिजिटली उपलब्ध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं स्वागत. पण जर कोर्टात त्यांनी कुठेही असं विधान केलं की बाबा त्यांच्याकडे आता तो डेटा जळाला आहे तर मात्र आपल्याला ईडीला धारेवर धरण्याची गरज आहे. ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. ईडीतला प्रत्येक पेपर कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला, केसाचाही धक्का लागलेला नाही. लाडक्या बहनीला 21 रुपये ऐसा बयान दिया है जब मुंबई हमले को लेकर दिया था और अब यहाँ पर कंट्रोवर्शियल स्टेटमेंट. बहुत ही असंवेदनशील और मूर्खतापूर्ण बयान है. जो वहां पर मारे गए, जिनकी हत्या हुई, उनके परिवारजनों ने जो वहां पर उपस्थित थे उनके साथ, उन्होंने जो बयान दिया उस बयान को झुठलाना, इससे ज्यादा असंवेदनशीलता क्या हो सकती है. एक प्रकार से उनके जख्मों पर नमक छिड़कने का काम ये कर रहे हैं. उनको कभी भी ये जो हमारे सारे मरे हुए भाई हैं उनके परिवार वाले माफ नहीं कर सकते. ऐसा मूर्खतापूर्ण बयान करना एक प्रकार से जो हमारे दुश्मन है उनको बढ़ावा देने वाला ये काम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.